फ्रेंड्स, तर आज आपण निघालो आहोत अजिंठा लेणी जे आहे तिथं निघालो आहोत आपण। आणि तुम्ही बघू शकतात आपण पूर्ण फॅमिली मेंबर सोबत आज निघणार आहोत। जसं की माझी मम्मी आहे, माझी बहीण आहे, तिचे हस्बंड आहे आणि माझे पप्पा आणि हा आमचा सगळ्यात छोटासा पाहुणा म्हणजे माझा मुलगा। आम्ही सगळेजण आता अजिंठा लेणीला निघणार आहोत। सो असा आमचा आज प्रवास स्टार्ट होणार आहे। आता सगळेजण हाय करा आणि आपण आता प्रवासाला निघणार आहोत। हाय पिलू, हाय कर। हाय नो, सगळेजण हाय करा। से हाय। हाय हाय। आमची मम्मी जरा मध्ये गेली आहे, काहीतरी काम आलंय म्हणून। सो आता इथून आम्ही प्रवासाला स्टार्ट करत आहोत। सो फ्रेंड्स, आता आपण निघालो आहोत अजिंठा लेणीसाठी आणि इथे आम्ही फ्रंट सीटला मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं बसलो आहोत आणि इकडे माझी बहीण बसली आहे आणि मम्मा अजून बाहेरच आहे आणि बाकीचे अजून ॲडजस्टमेंट चालू आहे। पप्पा इकडं मागे आहेत। गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आपण आपला प्रवास जो आहे त्याला सुरुवात केली आहे। आज आपण निघालो आहोत अंमळनेर पासून एक सुंदर इतिहास आणि निसर्गाने भरलेल्या प्रवासाला, जो की आहे अजिंठा लेणी। अंमळनेरवरून अजिंठ्याकडे येताना आपल्याला रस्त्यात बोरी नदीच्या काठी वसलेली सखारामवाडी, ज्याला आपण प्रति पंढरपूर म्हणतात, ते लागतं। तसंच थोडंसं पुढे गेलं की मंगळ ग्रहाचं मंदिर सुद्धा लागतं। या परिसरात निसर्गाची शोभा, झाडांची दाटी आणि भक्तिमय वातावरण मन प्रसन्न करून टाकतं। त्यानंतर अर्ध्या तासात आम्ही धरणगावला उतरलो। सो तिथे आम्ही नाश्त्यासाठी उतरायचं ठरवलं आणि मग त्याच्यानंतर पुढचा प्रवास करू असं ठरवलं। धरणगावच्या बस स्टँड समोरच दीपक उपहारगृह आहे, त्याच्या साईडला जय चामुंडा रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही नाश्त्यासाठी गेलो। छान नाश्ता केलेला आहे आणि नाश्ता खूप छान होता। कचोरी तर खूप छान होती, मला खूप आवडली आणि बाकीच्यांनी सगळे वेगवेगळ्या टाईपचे ब्रेकफास्ट सगळ्यांनी घेतले होते। सगळे बाकीच्यांनी पोहे घेतले होते, बाकीच्यांनी रस्सा पोहे, बाकीच्यांनी भजी, असं रस्सा भजी वगैरे हे सगळं काही घेतलं होतं। त्याच्यामुळे सगळ्यांचा नाश्ता आता इथं खूप झालेला आहे आणि आता निघणार आहोत की आहे आणि अजिंठासाठी निघणार आहोत। अशा प्रकारे आमचा इथं नाश्ता छान सुरू झालेला आहे आणि नाश्ता खूप आवडलेला आहे आम्हाला। खास करून मला कचोरी खूप आवडली आहे, त्याच्यामुळे इथं आल्यावर कचोरी एकदा नक्की ट्राय करा। नंतर नाश्ता खूप छान झाला होता। सो आम्ही ठरवलं की थोडासा आपण चहा वगैरे घेऊया, त्यामुळे साईडलाच एक चहाची टपरी होती, तिथे आम्ही चहा घ्यायचं ठरवलं आणि तिथं आलो आम्ही, चहा घेतला आणि मम्मी मला म्हणत होती की तू थोडासा चहा घेते का, म्हणून मी पण थोडासा चहा घेतला। मम्मीने दिला मला चहा, पण तो चहा गुळाचा होता असं मला वाटतंय, कारण मला गुळाचा चहा आवडत नाही आणि तिथं आम्ही चहा घेतला सगळ्यांनी। सो इथं आम्ही सगळेजण चहा पितोय मम्मीसोबत। हे चहा मला काय एवढा आवडला नाही, कमी गोड आहे, जरासं गोड पाहिजे होता चहा ना। गुळाचा आहे। सो इथं आमचे प्रशांत सर आहेत, ते जरासं काहीतरी कॉमेडी चालू आहे त्यांची। त्यानंतर आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि पुन्हा आमचा जो प्रवास आहे पुढचा त्याला आम्ही सुरुवात केली आहे। त्यानंतर आमचा परत प्रवास जो पुढचा आहे तो सुरू झाला
आणि आम्ही धरणगाववरून निघालो. अंमळनेरपासून अजिंठा लेणी ही 114 किलोमीटर आहे. हा प्रवास आपला जळगाव मार्गे होणार आहे आणि तसंच जाताना आपण नेरी मार्गे सुद्धा जाणार आहोत. अजिंठा लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याजवळ घोड्याच्या नाल्याच्या आकाराच्या दरीमध्ये वसलेली आहे. सुमारे 30 खडकात कोरलेल्या बौद्ध गुफा आहेत, ज्या औरंगाबाद पासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहेत. सो आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलो तिथून अजिंठा लेणी ही जवळजवळ 48 किलोमीटर दूर होती. त्याच्यामुळे हा प्रवास जवळजवळ अर्धा तास ते पाऊण तासाचा प्रवास हा आता आपला उरला होता. आदल्या दिवशी पाऊस झाल्यामुळे सर्वीकडे एकदम हिरवळ झाली होती. सगळीकडे झाडं झुडपं हे सगळे एकदम हिरवेगार दिसत होते आणि वातावरण खूप छान वाटत होतं. जर तुम्हाला अजिंठा लेणी बघायला जायचं असेल तर तुम्हाला मंगळवार ते रविवार या दिवसात तुम्हाला जावं लागेल. सोमवारी अजिंठा लेणीला प्रवेश नसतो आणि लेणी बघायचा टायमिंग पण फिक्स आहे. तिथं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आपल्याला लेणीमध्ये प्रवेश असतो, त्यानंतर प्रवेश नसतो. अजिंठा लेणीचं आकर्षण जगभरातील पर्यटकांना आजही भुरळ घालतं. आमचा हा आजचा प्रवास सुरू होतो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अनमोल ठेवा पाहायला, जे की आहे अजिंठा लेणी. वाघोरी नदीच्या शांत वळणावर वसलेली ही लेणी म्हणजे काळाच्या ओघात दडलेलं एक अद्भुत आश्चर्यच आहे. सो काय काय चार्जेस वगैरे काय आहे सगळं काही डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं काही देणार आहे. तुम्ही बघू शकतात. आता इथं आम्ही एंट्री केली आहे आणि इथलं निसर्ग सौंदर्य खरंच मनाला एकदम भारावून टाकणार आहे. त्यानंतर आम्ही जशी एंट्री केली तसंच आम्हाला लगेच इथं काही टुरिस्ट होते, त्यांच्यासोबत ते जॅपनीज लोक जे होते ते आम्हाला दिसले. मी एंट्री करत होतो तेव्हा आम्ही त्यांना हॅलो केलं, त्यांना हाय केलं. ते खूप छान वाटलं आम्हाला. ते जेव्हा आम्हाला हाय हॅलो करून जात होते तेव्हा आम्हाला खूप भारी वाटत होतं. तुम्ही सुद्धा बघू शकतात की किती दुरून आपल्या भारतात, आपल्या देशात, आपल्या या अजिंठ्याला सगळेजण भेट द्यायला येतात. सो तुम्ही सुद्धा नक्कीच यायला पाहिजे. त्यानंतर आम्ही जसं उतरलो गाडीतून तसं लगेच तिथे एक सेलर आले, विक्रेते आले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याकडच्या या ज्या गोष्टी होत्या ज्वेलरीज वगैरे ते आम्हाला दाखवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्हाला खूप आवडल्या त्याच्यातले मी एक नेकलेस सेट होता तो मी परचेस केला. तो होता म्हणजे दगडांपासून बनलेले होते. हे सगळे काही ज्वेलरी होते ते स्टोन्सपासून, दगडांपासून बनलेले होते. सो ते मी परचेस केलं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सो त्याच्यानंतर आम्ही तिकडून एंट्री घेतली आणि एंट्री घेताच भरपूर अशी शॉपिंगची दुकानं तुम्हाला बघायला मिळत असतील. त्याच्यानंतर इथं आमची थोडी शॉपिंग चालू झाली इथूनच. तर आमच्या पिल्लूने सुद्धा एक टोपी घेतली. परत तसंच आमचे प्रशांत सर जे होते त्यांनीसुद्धा टोपी घेतल्या आणि तिथून आम्ही ते सगळं काही परचेस केलं. त्याच्यानंतर पुढे निघालो आम्ही. सो तुम्ही बघू शकतात खूप छान छान, खूप सुंदर अशा वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या इथं आपल्याला टोप्या आपल्याला बघायला मिळत आहेत. सो फायनली इथं माझ्या मुलाला एक टोपी पसंत आली आणि त्यानंतर त्याने ती टोपी घेतली आणि आम्ही पुढे निघालो. तुम्ही बघू शकतात वाटेत खूप असे छान छान सुंदर सुंदर असे शॉपिंगचे म्हणजे सगळ्या प्रकाराचे दुकानं आपल्याला इथं शॉपिंगसाठी बघायला मिळतात. म्हणजे जेवणाचं असू दे, खाण्याचं असू दे, खेळणीचं असू दे, सगळ्या प्रकारचे दुकानं आपल्याला इथं बघायला मिळाले आहेत. आणि तुम्ही बघू शकतात खूप दुकानं आहेत इथं. म्हणजे सगळ्या प्रकारची शॉपिंग तुम्ही इथं करू शकतात. फक्त इथं एवढंच आहे की तुम्हाला वेळ काढून यायला पाहिजे, कारण घाईघाईत इथं कुठल्याच प्रकारची शॉपिंग होत नाही. तुम्ही बघू शकता इथं खूप प्रकारचे दगडं, स्टोन्स आपल्याला बघायला मिळतात आणि शॉपिंगचे खूप दुकानं आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला वेळ काढूनच इथं यायचं आहे.
त्यानंतर जसं आपण एंट्री घेतो तसं आपण एक शटल बस असते तिथं आपण ते पोचायचं असतं आणि त्या शटल बसमधून आपण पुढचा जो प्रवास असतो म्हणजे अजिंठा लेणी इथून अजून थोड्या अंतरावर दूर आहे। ती शटल बसचा वापर करून आपण त्या अजिंठा लेणीपर्यंत आपण पोहोचतो। बघू शकतात ही AC बस होती आणि या AC बसचं पण तिकीट साधारणतः 25 ते 50 असं काहीतरी तिकीट होतं। ते सगळं काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते आणि तुम्ही आजूबाजूचा परिसरसुद्धा बघू शकतात, किती सुंदर किती छान दिसत होता। अजिंठा लेणीसाठी बसमध्ये बसलो आहोत आणि इथून आम्ही पुढचा प्रवास करत आहोत आणि खूपच म्हणजे आवाज येत होता बसचा आणि आजूबाजूच्या परिसराचा, त्याच्यामुळे मी इथं काही बोलू शकले नाही जास्त। आणि तुम्ही बघू शकता ही वाघोरा नदी किती छान किती सुंदर दिसत आहे ते आणि या नदीचा सगळा आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान दिसत होता, खूप सुंदर दिसत होता। एक 5-10 मिनिटाचा प्रवास केल्यानंतर आम्ही बसमधून उतरलो आणि उतरल्यानंतरचं जे सौंदर्य होतं सगळं काही मनाला भारावून टाकणारं होतं। खरंच खूप सुंदर दिसत होतं सगळं काही आणि वातावरण तिथलं ॲटमॉस्फिअर तिथलं नेचर खूप छान होतं, एकदम थंडगार वाटत होतं तिथं। सो त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी उतरल्यानंतर थोडंसं स्प्राईट पिलं आणि खूप छान वाटत होतं स्प्राईट पिल्यानंतर। आणि इथं आमचं असं डिस्कशन चालू होतं की आमचे प्रशांत सर जे आहेत ते आयफोन ब्लॉगर आहेत आणि आम्ही अँड्रॉइड ब्लॉगर आहोत असं आम्ही सांगत होतो। त्याच्यानंतर आमचा पिल्लू फुगा घेऊन मस्तपैकी फिरत होता, तो सुद्धा ट्रिप खूप छान प्रकारे एन्जॉय करत होता। त्यानंतर इथं सुद्धा आपल्याला एंट्रीसाठी तिकीट वगैरे घ्यावे लागतात, ते तिकीट वगैरे घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो, म्हणजे तिथं तिकीट काढावं लागतं आणि तिकीट काढल्यानंतरच आपल्याला पुढे अजिंठा लेणीमध्ये जाण्यासाठी आपल्याला एंट्री आहे। आता आपण पोहोचलो आहोत अजिंठा लेण्याच्या अगदी पायथ्याशी। डोंगराच्या कुशीत वाघोरा नदीच्या वळणावर वसलेली ही लेणी म्हणजेच भारताच्या बौद्ध कलेचा अमूल्य ठेवा आहे। अजिंठा लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात सुरू झाली आणि 6व्या शतकापर्यंत चालली। या काळात बौद्ध धर्म भारतात तेजीत होता। लेणी अर्धवर्तुळाकार स्वरूपात आहे, ज्यामुळे प्रत्येक गुहेला नैसर्गिक प्रकाश मिळतो। ही रचना त्या काळातील अभियांत्रिकीचं कौशल्य आपल्याला दर्शवते। काळाच्या ओघात या लेण्या झाडाझुडपात दळून गेल्या होत्या। मग 1819 साली ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी शिकारी दरम्यान या लेण्यांचा पुन्हा शोध लावला। आज या लेण्या जगभरातील प्रवाशांना आकर्षित करतात आणि तसंच 1983 साली युनेस्कोने अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं। आज अजिंठा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताचं अभिमानास्पद स्थान आहे। ही आहे अजिंठा लेणीतील पहिली गुफा, बुद्धांच्या शांततेचा आणि करुणेचा जिवंत संदेश। भित्तचित्रांमध्ये बुद्धांच्या जन्मापासून ते त्यांचं ज्ञानप्राप्तीपर्यंतचं संपूर्ण जीवन दाखवलं आहे। या चित्रांची रंगछटा आणि सूक्ष्म तपशील पाहून आजही कोणीही मंत्रमुग्ध होतं। इथं बसलेल्या ध्यानस्थ बुद्ध जणू आपल्यालाही अंतर्मनाने शांततेचं दर्शन घडवतात। गुहा क्रमांक 1 म्हणजे अजिंठाचा अगदी मुकुटमणीच, कला, भक्ती आणि भावनांचं एक अद्भुत मिश्रण।
आता आपण पोहोचलो आहोत अजिंठा लेणीमधील गुहा क्रमांक 4। ही सर्वात मोठी विहार गुहा आहे, म्हणजेच भिक्षूंचं निवासस्थान, ध्यान, शिक्षण आणि धर्मोपदेशांचं केंद्रस्थान। इथं एकूण 28 खोल्या आहेत, ज्यातून त्या काळाच्या संघजीवनाची कल्पना आपल्याला येते। या गुहेत भव्य स्तंभ आणि छत उंच आहे, जे अत्यंत समितीने कोरलेलं आहे। प्रत्येक स्तंभावर नाजूक नक्षीकाम आहे, फुलं, वेलं आणि भूमिती आकृतींनी सजवलेलं। गुहेच्या मध्यभागी भगवान बुद्धांची एक शांत आणि दिव्य मूर्ती बसलेली आपल्याला दिसते। तसंच बुद्धांच्या चेहऱ्यावरील ती स्थिर शांतता, अर्धवट डोळ्यांतील ध्यानभाव पाहणाऱ्याच्या मनात एक गोड शांतता निर्माण करते। आता आपण पोहोचलो आहोत अजिंठा लेणीमधील गुहा क्रमांक 5। ही एक अपूर्ण विहार गुहा आहे, पण ही गुहा पाहताना असं वाटतं की जणू कारागिरांनी आपलं स्वप्न दगडात कोरायला सुरुवात केली, पण ते पूर्ण होण्याआधीच काळाने हात थांबवले। कला कधीच संपत नाही आणि ती प्रत्येक दगडात, प्रत्येक स्पर्शात जिवंत असते। गुहा क्रमांक 6 ही एक अत्यंत वेगळी आणि कलात्मक रचना आहे, कारण ही गुहा 2 मजली आहे आणि तिच्यात विहार आणि चैत्य या दोन्हीचं सुंदर मिश्रण दिसतं। या गुहेच्या खालचा भाग म्हणजे विहार, भिक्षूंचं निवासस्थान आणि ध्यानासाठी जागा, आणि वरचा भाग म्हणजे चैत्यगृह, म्हणजेच प्रार्थना आणि उपासनेसाठी असलेला सभामंडप। या गुहेत एक सुंदर बुद्ध मूर्ती आपल्याला दिसते, जी ध्यान मुद्रेत बसलेली आहे। गुहा क्रमांक 7 ही अतिशय लहान असून तिच्यात प्रचंड गूढता आणि शांतता दडलेली आहे। ही एक विहार गुहा आहे, जे भिक्षूंचं ध्यान आणि निवासस्थान दोघंही आपल्याला दिसायला मिळतं। आता आपण पोहोचलो आहोत गुहा क्रमांक 9 इथं। ही गुहा एक चैत्यगृह आहे, म्हणजेच बौद्ध भिक्षूंनी उपासना आणि ध्यानासाठी वापरलेली जागा। ही लेणी इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन 2 शतक दरम्यान बांधली गेली असून अजिंठ्यातील सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक आहे। गुहेच्या मध्यभागी आपल्याला एक स्तूप दिसून येतो, जो बुद्धांच्या उपस्थितीचं प्रतीक मानला जातो। सभागृह अर्धवर्तुळाकार दिसून येतं आणि दोन्ही बाजूंच्या रांगेत कोरलेले स्तंभ आपल्याला दिसायला मिळतात। या गुहेत सुरुवातीच्या काळातील साधी चित्र आणि नंतरच्या काळातील सुंदर बौद्ध प्रतिमा या स्वरूपात दिसतात। गुहा त्या काळातील हिनयान बौद्ध परंपरेचं उत्कृष्ट उदाहरण आहे आणि इथलं वातावरण अत्यंत शांत, आध्यात्मिक आणि ऐतिहासिकतेने भरलेलं आहे। त्यानंतर आपण पोहोचलो आहोत गुहा क्रमांक 16ला। ही अजिंठ्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आकर्षक विहार गुहांपैकी एक आहे। ही गुहा विहार प्रकारातील असून ती बौद्ध भिक्षूंनी निवास, ध्यान आणि शिक्षणासाठी वापरली होती। आपण पोहोचलो आहोत गुहा क्रमांक 21। ही एक विहार गुहा आहे आणि भिक्षूंचं राहण्यासाठी आणि ध्यान साधनेसाठी वापरली जात असे। ही गुहा 5व्या ते 6व्या शतकात दरम्यान बांधली गेली आहे। या गुहेत 12 सुंदर असे कोरीव स्तंभ आहेत, जे आतल्या मुख्य सभागृहाला आधार देतात। मध्यभागी बुद्धांची प्रवचन देणारी मूर्ती आहे, जी या गुहेचं मुख्य आकर्षण आहे। पावसाळ्यात इथले झरे आणि लहान धबधबे जिवंत होतात। त्यांचा मंद आवाज आणि वाऱ्याची सळसळ जणू बुद्धांच्या शिकवणीची शांत आठवण करून देतात। डोंगराच्या कुशीत वसलेली ही लेणी वाघूर नदीच्या वळणावर वसलेली आहे। सकाळच्या धुक्यातून डोकावणारे हे डोंगर, झाडातून झिरपणारा सूर्यप्रकाश आणि हवेत पसरलेली ती थंडगार ओढ, प्रत्येक क्षण जणू ध्यानासारखाच वाटतो।
अजिंठ्याचं हे वातावरण मनाला शांत करतं आणि आपल्याला त्या हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या सानिध्यात नेतं. इथे उभं राहिलं की मनात एकच भाव उमटतो की निसर्ग आणि कला दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतं असं काहीतरी अमर आणि अद्वितीय. चालता चालता आपण पोहोचलो आहोत आता गुहा क्रमांक 23. ही एक अपूर्ण विहार गुहा आहे, पण ही गुहा बांधकामाच्या अवस्थेत थांबली असल्यामुळे तिचं संपूर्ण शिल्पकाम पूर्ण झालेलं नाही. तरी सुद्धा आतमध्ये कोरलेलं स्तंभ, दालन आणि दरवाजाची रचना यावरून त्या काळातील कारागिरांची कौशल्यपूर्ण योजना आपल्याला दिसून येते. गुहेच्या भिंतीवर काही अपूर्ण बुद्ध मूर्ती आणि नक्षीकामाचं आरंभिक रूप आढळतात. यावरून ते स्पष्ट होतं की ही विहार गुहा म्हणून वापरण्यासाठी तयार झाली होती. इथं आम्ही बघत आहोत की हा लेणी क्रमांक काय आहे हे मी बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही खूप चाललो. जवळजवळ खूप प्रवास आहे हा, पण म्हणजे जो चालण्याचा प्रवास आहे तो सुद्धा खूप आहे. सो तुम्हाला जवळजवळ सगळ्या लेणी बघायला 4 ते 5 तास आपल्याला लागतात आणि म्हणजे पूर्ण लेणीचा पूर्ण प्रवास आहे तो आपल्याला चालूनच करायचा आहे. त्याच्यामुळे 4 ते 5 तास आपल्याला हे लेणीचा प्रवास करायला लागतात आणि ते चालल्यानंतर आपल्याला भूक लागते. त्याच्यामुळे थोडंफार खायचं सामान, पाण्याची बॉटल हे तुम्हाला कॅरी करायचं आहे. तसंच जे ट्रेकिंगचे शूज असतात ते सुद्धा तुम्हाला कॅरी करायचे आहेत. आता आपण सगळ्यात शेवटची आणि खूप सुंदर अशी गुहेजवळ आले आहोत, जी की आहे अजिंठा लेणीची गुहा क्रमांक 26. ही अजिंठातील सर्वात सुंदर आणि प्रभावशाली चैत्य गुहांपैकी एक आहे. ही गुहा इसवी सन 6व्या शतकात वाकाटक राजवंशाच्या काळात बांधण्यात आली होती. ही लेणी बौद्ध उपासनेचं आणि ध्यान साधनेचं प्रमुख स्थळ होतं म्हणून ओळखली जात होती. या गुहेचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं चैत्यगृहाचं रचना. लांबट आकाराची गुहा आहे, उंच कमानीदार छत आहे, दोन्ही बाजूंचा सुंदर कोरलेले स्तंभ आहेत आणि मध्यभागी असलेला भव्य स्तूप ही बुद्धांच्या निर्वाण क्षणांचं प्रतीक आहे, जेव्हा त्यांनी जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळवली तेव्हाचं. गुहेच्या दोन्ही भिंतींवर आणि छतांवर असंख्य शिल्पकला आणि दृश्यरचना आपल्याला दिसायला मिळतात. त्यामध्ये बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग जसे की मारा विजया, बुद्धांनी मोहावर केलेला विजय आणि धर्मचक्र प्रवर्तन, त्यांनी पहिल्यांदा आपल्या शिष्यांना दिलेले उपदेश, हे सर्व प्रसंग अतिशय सुंदरतेने कोरलेले आहेत. स्तंभाच्या वरच्या भागावर विविध देवदूत, गंधर्व आणि कमळ फुलांच्या नक्षी आहेत, जे त्या काळातील कलाकारांच्या नजाकतीचं उत्तम उदाहरण देतात. स्तूपाच्या पुढील भागांवर बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रा म्हणजेच बुद्ध एकदम परम शांत अवस्थेत झोपलेले आहेत. ही मूर्ती अत्यंत भावस्पर्शी आहे. प्रत्येक झाड, प्रत्येक दगड, प्रत्येक वळण, इतिहास आणि निसर्ग यांचं सुंदर मिलन इथे घडलेलं दिसतं. कधी पक्ष्यांचं गोड आवाज ऐकू येतो, तर कधी फक्त वाऱ्याची झुळूक कानाशी काहीतरी सांगून जाते. अजिंठा गुहाचा हा प्रवास खरंच मनाला स्पर्शून गेला. दगडात कोरलेलं हे सौंदर्य शतकानुशतक सांगत एकच गोष्ट की कला कधीच नष्ट होत नाही, ती अमर असते. प्रत्येक भित्तचित्र, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक वळणातून जाणवतो तो शांततेचा, आध्यात्मिकतेचा आणि निसर्गाचा सौंदर्याचा स्पर्श. प्रत्येक भित्तचित्र, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक वळणातून जाणवतो तो शांततेचा, आध्यात्मिकतेचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा स्पर्श. जर तुम्ही इथे अजून आले नसाल तर एकदा नक्की भेट द्या, कारण अजिंठा फक्त पाहायची जागा नाहीये तर अनुभवायची जागा आहे. हा माझा आजचा प्रवास इथेच संपतो. आशा करते की तुम्हाला माझा हा व्लॉग नक्की आवडला असेल. तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा अजिंठा गुहामधली कोणती गुहा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा आणि आपल्या वारशाचा अभिमान बाळगा.